नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूप मस्त इन्स्टंट नाश्ता बनवणार आहोत। तर इथे मी 1 कप रवा घेतला आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे रव्याला बाइंडिंग यायला मदत होईल। इथे आता मी अर्धा कप दही घेतलं आहे। थोडंसं आंबट दही घ्यायचं म्हणजे चव छान येते रेसिपीला। दह्याच्याच कपामध्ये इथे मी अर्धा कप पाणी घेतलं। आता हे मिक्स करायचं आहे आणि यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत। हे सगळं छान एकजीव करून घेतलं। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि असंच बाजूला 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण चटणी बनवूया। तर इथे मी एक तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर इथे मी पाव चमचा जिरं घातलं। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घातल्यात। थोडंसं आलं घातलं आहे। इथे मी थोडासा कांदा घातला। टोमॅटो घालायचा। यानंतर यामध्ये लाल मिरच्या घालायच्या। सगळं एकत्र परतून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे यामध्ये मी मीठ घातलंय। कांदा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। यामध्ये इथे मी चिंच घातली। कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट झाले। गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि आता हे वाटून घ्यायचं आहे। आधी असंच वाटायचं आहे, नंतर थोडंसं पाणी घालून हे मी वाटून घेतलं। तर ही चटणी वाटून तयार आहे। बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवरती फोडणी घालूया। तर इथे मी कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी यावरती घातली। तर ही मस्त अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे। तर इथे आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे। आता आपण पुढची कृती करूया। तर इथे मी थोड्याशा भाज्या एकत्र करून घेते। तर इथे कांदा घेतलाय, यानंतर किसलेलं गाजर घातलंय। यामध्ये आता बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि कोथिंबीर घातली। याबरोबरच तुम्ही इथे शिमला मिरची घेऊ शकता, कोबी घेऊ शकता, बीट घेऊ शकता, टोमॅटो याबरोबर तुम्ही घालू शकता। इथे मी फक्त कांदा आणि गाजर घेतलं। हे सगळं मिक्स करून घेतलं। आता जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया। तर इथे रवा छान फुललाय, त्याने दही पाणी ॲब्झॉर्ब केलंय आणि हे घट्ट झालंय। तर यामध्ये आता आपल्याला पाणी घालावं लागेल। जास्त पातळ करायचं नाहीये हे आपल्याला। तर याची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे। जास्त घट्टही नको आहे आणि पातळही करायचं नाहीये। तव्यावर घातल्यावरती आपोआप पसरेल असं हे पीठ आपल्याला हवं आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मिक्स करूया। तर आज आपण इन्स्टंट उत्तप्पा बनवतोय। यामध्ये मी चिमूटभर बेकिंग सोडा घालते। मिक्स करूया आणि आता याचे आपण उत्तप्पे बनवूया। इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता। यावरती थोडंसं तेल घालायचं आहे। खूपच कमी तेलामध्ये होणारा नाश्ता आहे। तेल इथे मी पसरवून घेतलं। तेलाशिवाय सुद्धा तुम्ही हे उत्तप्पे बनवू शकता। तर इथे आता मी 1 ते 1.5 चमचा पीठ घालते आणि जास्त पसरवायचं नाही आहे, आपल्याला हे जाडसरच ठेवायचं आहे। आता आपण ज्या भाज्या मिक्स करून ठेवल्या होत्या त्या यावरती पसरवायच्या आहेत।
आता हे असं प्रेस करायचं आहे, म्हणजे ओल्या पिठावरती सगळ्या भाज्या छान चिकटतात आणि जेव्हा आपण उत्तप्पा उलटू भाज्या निघणार नाहीत. एका बाजूने भाजल्या गेल्यानंतर आपण उलटून घेऊया आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे. खूप छान असा रंग आला आहे. तर पहा, दुसऱ्या बाजूने सुद्धा हा उत्तप्पा भाजून तयार आहे. दिसायला जितका छान दिसतो तितकाच चवीला सुद्धा मस्त लागतो आणि अगदी झटपट तयार होतो. घाईच्या वेळेस सुद्धा तुम्ही कमी वेळामध्ये हा नाश्ता तयार करू शकता. इथे मी आणखी एक बनवते. मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी खूप मस्त अशी रेसिपी आहे. आपण जी चटणी बनवली त्याबरोबर हे उत्तप्पे एकदा तरी तुम्ही नक्की बनवून पहा. हा दुसरा उत्तप्पा सुद्धा आपला भाजून तयार झाला आहे. इथे मी थोडंसं तेल घालते. तुम्ही बटर, तूप सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. हा दुसरा उत्तप्पा सुद्धा आपण काढून घेऊया. आजची ही मस्त रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.